पिझ्झा, सँडविच सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ. पण ब्रेड खायचा नसेल, मैदा किंवा ईस्ट खायचं नसेल, तर आजचा पिझ्झा नक्की बघा आणि एकदा जरूर रेसिपी ट्राय करूनसुद्धा बघा. नमस्कार, मी दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे खूप हेल्दी असा सँडविच. पण ते कशापासून बनवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आजच्या रेसिपीसाठी मी मेन इन्ग्रेडियंट्स घेणार आहे रवा. बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर जाड रवा घ्या आणि मिक्सरमध्ये चांगला तो बारीक पावडर फॉर्ममध्ये वाटून घ्या. 1.5 कप रवा घेतलेला आहे. 1 कप म्हणजे 200 ml च्या मापाचं कप इथं वापरलेला आहे. मिक्सरमध्ये तो चांगला बारीक करून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये हा काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. दही अति आंबट नाही घ्यायचं, फ्रेश दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी. पाणी अजून लागणार आहे पण आपण ते जरा नंतर घालणार आहे. आता हे चांगलं जरा मिक्स करायचं आहे. आपल्याला एक 5 मिनटं रवा थोडा फुलेपर्यंत ठेवायचा आहे, कारण आत्ता हे आपण पाणी घातलं आहे. इथे हे बॅटर घट्ट दिसतं आहे, पण रवा फुलल्यानंतर 5 मिनटानंतर ते थोडं अजून घट्ट होईल. त्यामुळे इथे कमीत कमी फक्त 5 मिनटाचा याला सोकिंग टाईम द्यायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे. आता पिझ्झा किंवा सँडविचसाठी इथे मी काही मशरूम्स कट करून घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे मशरूम्स. त्यानंतर लाल पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे आणि कॉर्न्स म्हणजे मक्याचे दाणे थोडंसं मीठ टाकून उकडवून घेतलेले आहेत. 5 मिनटानंतर आता हे बॅटर घट्ट झालं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून साखरेची पावडर घालायची आहे. टेस्ट खूप छान येते. ऑप्शनल आहे साखरेची पावडर, पण टेस्ट मस्त येते. आणि त्यानंतर 1 टीस्पून इनो घालायचा आहे, म्हणजेच आपलं फ्रूट सॉल्ट. आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. तर हे बघा छानपैकी आता हे मिक्स करायचं आहे आणि इथे पीठ चांगलं फुललेलं पण आहे. त्यानंतर जे आपलं सँडविच मेकर असतं त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर याच्यावरती आपल्याला पसरवायचं आहे. मस्तपैकी ब्रेडचा शेप याला येतो. तर हे व्यवस्थित पसरवल्यानंतर जसं आपण पिझ्झावरती फिलिंग करतो, सॉसेस चटण्या घालतो, तसं करायचं आहे. इथे मी पिझ्झा सॉस घातलेला आहे, रेडीमेड आहे. त्याचसोबत थोडा टोमॅटो केचपसुद्धा घातलेला आहे. व्यवस्थित सगळीकडनं अप्लाय करायचं आहे आणि मॉझरेला चीज व तर घाला किंवा नका घालू. पण जर सँडविच करणार असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण पिझ्झा असेल तर थोडं तुम्ही मॉझरेला चीज घालायचं आहे. त्याचसोबत इथे ज्या व्हेजीज मी कट करून घेतल्या त्यासुद्धा घालायच्या आहेत. चीज जर तुम्हाला एकदम स्ट्रेची जर चीज पाहिजे असेल नंतर तर बऱ्यापैकी चीज याच्यामध्ये घाला. तर इथं काही व्हेजीज मी ठेवून घेतलेले आहेत, कमी जास्त आवडीनुसार घालायचे आहेत. आणि त्यानंतर वरतून पुन्हा बॅटर चांगलं पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण सँडविच कसं करतो, 2 ब्रेडच्या मध्ये आपण सगळं स्टफिंग भरतो त्याचप्रमाणे. अमूल चीज इथे मी मोझरेला चीज वापरलेलं आहे. आता हे पिझ्झा हर्ब्स जे असतात ते घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मग सगळंच येतं, चिली फ्लेक्स येतं, ऑरेगॅनो येतं. आणि त्यानंतर पुन्हा आता हे छानपैकी वरतून बॅटर घालून एक प्रकारे सीलच करायचं आहे. हे बघा चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये सँडविच टाईप हे बनेल. आणि वरचं जे आपलं सँडविच मेकरचं मोल्ड आहे त्यालासुद्धा आतून तेल लावून घेतलेलं आहे. बंद करायचं आहे आणि छानपैकी हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी सँडविचचा जसा इफेक्ट येतो त्याच पद्धतीने इथे हे आपलं तयार होतं. आता आपण हे सँडविच पिझ्झा तयार केला आहे. एक साधारणतः 4 ते 5 मिनटामध्ये आपलं हे मंद आचेवरती छानपैकी शिजून तयार होतं. बघू शकताय मस्त असं त्याचा इफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आता आपण बनवू तडका पॅनमध्ये पिझ्झा. तडका पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचा आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं बॅटर घालायचं आहे, स्प्रेड करायचं आहे. पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप घालायचं आहे, स्प्रेड करायचं आहे. आणि पिझ्झाला जसं आपण टॉपिंग्स वगैरे ठेवतो सर्व त्याप्रमाणे करायचं आहे. झाकण ठेवून तो 3 ते 4 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
आवडीनुसार त्यावरती पिझ्झा टॉपिंग्स घालायचं आहे. इथे छान आपले हेल्दी पिझ्झा सँडविच तयार झालेले आहेत. फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.